कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या अनेक कलाकारांनी आपली गुणवत्ता आणि प्रतिभेच्या बळावर कलेच्या क्षेत्रात चिरंतन ठसा उमटवलाय। अशाच प्रकारे अभिनय आणि चित्रकलेच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे महान अभिनेते म्हणजे चंद्रकांत मांढरे। मराठी सिनेसृष्टीमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका संस्मरणीय बनवणाऱ्या चंद्रकांत मांढरे यांनी कोल्हापूरच्या चित्रपरंपरेतही बेजोड कामगिरी केली आहे। मांढरे यांच्या जन्मदिनानिमित्त या अवलियाचा प्रेरणादायी प्रवास पाहूया बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून। प्रतिभा आणि गुणवत्ता कुणाची बटीक नसते, ती कुठेही जन्माला येते आणि बहरते, हे सिद्ध करून दाखवलंय चंद्रकांत मांढरे यांनी। 13 ऑगस्ट 1913 साली कोल्हापुरात जन्मलेल्या चंद्रकांत यांचं मूळ नाव गोपाळ मांढरे। चित्रकला आणि अभिनय त्यांच्या रक्तातच होता। 1931 मध्ये सांगलीत बलवंत चित्रपट कंपनीमध्ये मासिक 15 रुपये पगारावर पडदे रंगवण्याचं काम करणाऱ्या चंद्रकांत यांना बाबूराव पेंटर यांनी पहिल्यांदा सावकारी पाश या चित्रपटात शेतकऱ्याची भूमिका दिली। शेतकऱ्याचा आखूड धोतर बंडी असा वेश त्यांच्या अंगावर चढवण्यात आला आणि त्याची सवय व्हावी म्हणून तब्बल महिनाभर तो तसाच ठेवण्यात आला होता। या दरम्यान चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी राजा गोपीचंद या हिंदी चित्रपटासाठी चंद्रकांत यांची निवड केली। या चित्रपटासाठी गोपाळ ऐवजी चंद्रकांत हे नाव लावण्यात आलं आणि त्यानंतर चंद्रकांत मांढरे या नावानंच ते देशभर प्रसिद्ध झाले। प्रत्येक भूमिकेसाठी महिनोन्महिने सराव करणं ही चंद्रकांत मांढरे यांची खासियत होती। प्रत्येक भूमिकेसाठी प्रचंड अभ्यास करण्याच्या सवयीमुळे चंद्रकांत मांढरे यांची प्रत्येक चित्रपटातील भूमिका वैशिष्ट्यपूर्ण आणि हटके बनली। त्यांच्यातील जबरदस्त अभिनय क्षमता हेरून भालजींनी युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या भूमिकेसाठी चंद्रकांत मांढरेंची निवड केली आणि चंद्रकांत मांढरे यांनी छत्रपती शिवरायांची भूमिका अक्षरशः जिवंत केली। वैशिष्ट्य म्हणजे शिवरायांची भूमिका करण्याअगोदर चंद्रकांत मांढरे यांनी कित्येक महिने शिवचरित्रांचा अभ्यास केला। पन्हाळ्याच्या कडेकपारीवरून घोडदौड केली, त्यामुळे मांढरे यांची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अजरामर झाली। चंद्रकांत यांच्या ऐतिहासिक भूमिकांबरोबरच अनेक सामाजिक भूमिकाही प्रचंड गाजल्या। त्यानंतर अनेक चित्रपट नाटकांमध्ये विविध कलाकारांनी शिवराय साकारले असले तरी आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच समोर येते ती चंद्रकांत मांढरे यांची भूमिका। टाकावलात मासे आम्ही आबासाहेबांना विचारूनच गेलो होतो। हो जाल तर काय, त्यांनी कधी स्वराज्याशिवाय दुसऱ्याचा विचार केला? तेच तुम्ही करणार। बघा तर मासे केवढा वाघ होता, अशी गंमत आली शिकारीत। गंमत राजे, आजपासून शिकारीला जायचं नाही। घरात यांच्याजवळ बसून खायचं आणि गडावर थाटात हिंडायचं। राजे, तुमच्या शिकारीची आणि बेडर दिलाची दखल आम्हाला मिळाली। चंद्रकांत यांनी अनेक हिंदी मराठी निर्माता दिग्दर्शकांकडे पौराणिक ऐतिहासिक कौटुंबिक ग्रामीण सामाजिक अशा 100हून अधिक चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या। वैशिष्ट्य म्हणजे रामराज्य चित्रपटातील चंद्रकांत यांनी साकारलेला राम आणि स्वयंवर झाले सीतेचे मध्ये त्यांनी केलेली रावणाची भूमिकाही प्रचंड गाजली। रामापासून रावणापर्यंतचा ग्राफ टिपणारा हा एकमेव कलावंत चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेत काम करत असूनही आपलं पहिलं प्रेम असणाऱ्या चित्रकलेची सोबत त्यांनी कधीच सोडली नाही। पारदर्शक जलरंगातील निसर्ग चित्रणाबरोबर पावडर शेडिंग या लोप पावत चाललेल्या कलेला त्यांनी संजीवनी दिली। स्वतः चित्रित केलेली 350 ते 400 चित्र नव्या पिढीसाठी आजही कोल्हापुरातील राजारामपुरी 8व्या गल्लीतील त्यांच्या मांढरे कला अकादमीमध्ये मांडण्यात आली आहेत। आपले धाकटे बंधू सूर्यकांत यांच्यावर चंद्रकांत यांचा खूप जीव होता। या दोघांची जोडी राम लक्ष्मण नावानं ओळखली जायची। अशा या मनस्वी कलाकाराचा अभिनय आणि कुंचला 17 फेब्रुवारी 2001 साली कायमचा थांबला। आज मांढरे यांना जाऊन 22 वर्ष झाली आहेत, मात्र मांढरे यांचा अभिनय आणि त्यांची अप्रतिम चित्र वर्षानुवर्ष रसिक मनावर राज्य करत राहतील यात शंका नाही। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलाणी।